नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. परभणी महानगरपालिकेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या न्यूजपेपर मधून जी आहे तर ती कळते आहे. याच्यामध्ये कोणती पदे रिक्त आहेत, कोणती पद आगामी काळात भरण्यात येतील आणि भरती करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून काय हालचाली सुरू आहेत, काय सद्यस्थिती आहेत, या सर्व काही गोष्टी कळणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. आगामी काळात ज्या काही मनपा होतील त्या TCS-IB पेजच्या सरळ सेवा पॅटर्ननेच होणार आहे. म्हणून जर तुम्ही तयारी करत असाल मनपाची तर सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच जे आहे तर ते तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात. बघा, या न्यूज मध्ये जे आहे तर ते आपल्याला काय दिलेलं होतं बघा. याच्यामध्ये परभणी महानगरपालिकेसंदर्भात त्यांनी जे आहे तर ते इथं माहिती दिलेली आहे. आता मी तुम्हाला ही माहिती जी आहे थोडी डिटेलमध्ये जे आहे तर ते सांगतो. लक्षात घ्या, इथं रिक्त पद अतिरिक्त आयुक्त, 2 उपायुक्त, 6 सहाय्यक आयुक्त आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक, नगर सचिव, कार्यकारी अभियंता इत्यादी म्हणजे टॉप लेवलची पद. म्हणजे सहाय्यक आयुक्त तुम्ही पाहिलं असेल, आता नवी मुंबईची एक जाहिरात आलेली आहे, त्याच्यामध्ये 5 पद आहेत. आता हे सहाय्यक आयुक्त हे डायरेक्टली सरळ सेवा डायरेक्ट किंवा परीक्षा माध्यमातून भरले जाणारे खूप चांगलं पद आहे. जर ते परभणी महानगरपालिकेची जाहिरात आली तरी सहाय्यक आयुक्त हे उपायुक्त वगैरे तर प्रमोशनने भरतात. अतिरिक्त आयुक्त हे तर दुसऱ्या एक्झामने असतात. हे मुख्य स्वच्छता निरीक्षक, नगर सचिव, कार्यकारी अभियंता हे मात्र परीक्षेने भरली जाणारी पद आहेत. जर त्यांची, कारण की हे महत्वाचं पद आहे की यांच्याशिवाय शहरांचा विकास होणं शक्यच नाही. मनपात जर पाहिलं, एका अधिकाऱ्यांकडे अनेक पदभार आहेत, जवळपास 30 विभाग प्रमुख आहेत. त्यापैकी 20 पेक्षा अधिक विभाग प्रमुखांकडे 2 ते 4 पदांचा अतिरिक्त कारभार आहे. अतिरिक्त म्हणजे जास्त आहे. कार्यकारी अभियंता म्हणजे जे मेन पद आहे अभियंताचं, इंजिनियरचं, तेच पद मागील वर्षापासून रिक्त आहेत. शहर अभियंता जो आहे त्याच्याकडे अतिरिक्त प्रभार जो आहे तर तो देऊन दिलेला आहे. याच्यामध्ये जर आपण एकूण पदं पाहिली तर 622 पदं या महानगरपालिकेसाठी मंजूर आहेत. त्याच्यापैकी 119 पदं रिक्त आहेत. म्हणजे एकूण 32% पदं ही रिक्त आहेत. आणि नियमानुसार जास्तीत जास्त 20%च पदं जे आहेत तर ते रिक्त ठेवण्यासंदर्भात मंजुरी मिळते. याच्यामुळे काय होतं की ते कॉन्ट्रॅक्टने 11 महिन्यांनी काही लोक भरती करतात आणि त्याच्यानुसार काम चालवण्याचा ते प्रयत्न करतात. लिपिकची जर पाहिली, लिपिक टंकलेखक 50 पदं मंजूर आहेत. म्हणजे फक्त आणि 23 पदं रिक्त आहेत. म्हणजे 50%पेक्षा जास्त, म्हणजे 50% जवळपास रिक्त पाहायला मिळतात जागा. शिपाईच्या 67 आहेत, 29 भरलेले आहेत. आता शिपाईचं शक्यतोवर भरतील का नाही सांगता येणार नाही, कारण की शिपाई आता थोडंसं कॉन्ट्रॅक्ट बेस जे आहे तर ते करून टाकलेलं आहे. पुढे पंप चालक महत्वाचं पद आहे, 6 आहेत आणि 6 पैकी 6 रिक्त. बघा, मेन पद आहे. सुरक्षा अधिकारी 1 पद आहे, 1 रिक्त. विधी अधिकारी भरलेलाच नाही, मग कसं काय केस लढवतील. पर्यावरण संवर्धन अधिकारी 1 आहे, 1. आता हे पर्यावरण संवर्धन अधिकारी हे जे पद आहे ना, तर हे भरण्यासाठी महानगरपालिकेवर रिस्ट्रिक्शन जरी असतील ना, म्हणजे पद भरती करण्यासाठी, तरी हे पद भरण्यासाठी रिस्ट्रिक्शन नसतं. पर्यावरण आणि वृक्ष अधिकारी संदर्भातली पदं, म्हणून हे लवकर भरली पाहिजेत. आता नेमका जाहिरातीसाठी यांनी काय प्रयत्न केलेला आहे ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या. सेवा प्रवेश नियम बघा, सेवा प्रवेश नियम महत्व असतात. एकूण 74 संवर्गांपैकी 90% नियम जे आहेत तर ते तयार आहे. जेवढे काही संवर्ग आहेत त्याच्यापैकी 90% संवर्गांसाठीचे नियम त्यांनी तयार केलेत. बाकीच्यांसाठी नियम तयार करणं त्यांचं गरजेचं आहे. ज्येष्ठता सूची अद्ययावतीकरण केवळ 9.45% त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे. ज्येष्ठता सूची याच्यासाठी, कारण की प्रमोशनने काही वरची पदं भरायची आहेत आणि ती प्रमोशनने पदं भरल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने खालची पदं रिक्त होतील आणि वरची किती पदं रिक्त राहतात ते कळतं. पदोन्नती प्रक्रिया, एकूण 140 पदांपैकी 75 पद रिक्त आहेत. केवळ 53.37% प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. बिंदू नामावली फक्त 10% काम झालेले. हे रोस्टर सिस्टीम असते, याच्यामध्ये SC ला कोणती जागा, SC महिलेला कोणती जागा, ST महिलेला कोणती जागा असं असतं. अनुकंपा 39 पैकी किंवा 11 धारकांना नियुक्ती इथं देण्यात आलेले. मागच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल अनेक म्हणजे जवळपास अनुकंपातल्या तत्वातील उमेदवारांना नोकरी देण्यात आली. इथं अजूनही काही अनुकंपावाले बाकी आहेत. ऑनलाईन प्रशिक्षण केंद्र सरकार 488 पैकी 11 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत केंद्र सरकारचा जो उपक्रम आहे तो पूर्ण केलेला आहे. सेवा पुस्तक अद्ययावत 74.38%. म्हणजे पदभरतीसाठी पहिलं जे मनावर घ्यावं लागेल ते मनपाला घ्यावं लागेल. मनपाला या गोष्टीवर, जसं सेवा प्रवेश नियम असेल, पदोन्नती प्रक्रिया असेल, बिंदू नामावली असेल, यांच्यावर काम करावं लागणार आहे. यांच्यावर जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत ही जाहिरात लवकर येणं ते जे आहे तर ते पॉसिबल नाही. आता मनपा प्रशासनाने आणि राज्य शासनाने तातडीने मंजूर पद भरण्याची आणि रखडलेली प्रशासकीय प्रक्रिया, उदाहरणार्थ पदोन्नती, बिंदू नामावली
लावण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यानंतरच परभणीचा जो विकास आहे, परभणी या शहराचा विकास जो आहे तर तो होऊ शकतो. सोबतच काही मुलांना परभणी मनपामध्ये जॉब करण्याची संधी जी आहे तर ती मिळू शकते. बघूया आगामी काळात याची जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते. मनपाच्या जाहिरातींना थोडासा वेळ लागतो, परंतु मनपाच्या जाहिराती एकदाच येतात. वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी असते, कारण की आयुष्यभर बदलीचं टेन्शन नसतं. मस्त शहरात आपल्याला जॉब करायला मिळतो. आणि आता छत्रपती संभाजीनगर मनपा आहे, काही दिवसांनी पिंपरी चिंचवड मनपाची जाहिरात येणार आहे. अनेक जाहिराती मनपाच्या पेंडिंग आहेत, ते येणारच आहेत. आणि त्यांच्यासाठी तयारी करत असाल तर आपली ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण की जाहिरात येण्याच्या आधी जो तयारी सुरू करतो ना तो यशामध्ये जो आहे तर तो नक्की पुढे जातो. सोबतच या परीक्षा TCS IBPS कडून घेतल्या जातात. त्याच्यासाठी 4600 प्रश्नांचं आपलं एक संपूर्ण पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला TCS चे सर्व प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील. हे पुस्तक देखील तुम्ही ऑर्डर जे आहेत तर ते करू शकतात ऑनलाईन. आणि इग्नाइट अकॅडमीचे विविध कोर्सेस आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात. तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्या कोर्सेसला एनरोल करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.